नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. ही महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तरे असणार आहेत मित्रांनो. हे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत, म्हणून पोलीस भरती PYQ प्लस चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत. महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, तर लक्ष देऊन बघायचे. सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न पहिला, भारताचे संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीची अंमलबजावणीचा उल्लेख केला आहे? भारताचे संविधानातील अनुच्छेद 356 मध्ये या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीची अंमलबजावणीचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दर्शवण्याकरिता कोणत्या आवर्तन चिन्हांचा वापर केला जातो? बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दर्शवण्याकरिता दुहेरी आवर्तन चिन्ह या आवर्तन चिन्हाचा वापर केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी आवर्तन चिन्हाचा वापर केला जातो. 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. शोक, तिरस्कार, आवर्य अशा भावनांचा उल्लेख येतो तेव्हा त्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक 3 बघूया. खालीलपैकी कोणत्या दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो? 29 जुलै हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघूया. सुया या शब्दाचे एकवचनी रूपाचे लिंग कोणते? सुया या शब्दाचे एकवचनी रूपाचे लिंग विचारले आहे मित्रांनो. सुया या शब्दाचे एकवचनी लिंग हे स्त्रीलिंग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. एकवचन म्हणजे सुई, सुई फक्त एक आहे म्हणजे एकवचन. अनेक वचन म्हणजे सुया, म्हणजे एक पेक्षा जास्त किंवा अनेक आहेत म्हणून अनेक वचन म्हणजे सुयांना अनेक वचन म्हटले. सुई, सुई ही स्त्रीलिंग आहे. प्रश्न क्रमांक 5, महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? महानगरपालिका आयुक्तालयाला राज्य शासन यांना परत बोलवण्याचा अधिकार असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात होणार आहेत? जे 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये लॉस एंजेलिस या शहरात होणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील कोणत्या यादीमध्ये करण्यात आला आहे? स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील राज्य या यादीमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, मनातील भावनांचे उद्रे ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात? मनातील भावनांचे उद्रे ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात. जे शब्द आपल्या मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्ती करतात त्यांना केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात मित्रांनो. उदाहरणार्थ अरे, शाबास, अब, बापरे अशा शब्दांना केवळ प्रयोगी म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूया. कोणत्या कंपनीने फ्रीडम या नावाने CNG वर धावणारी पहिली मोटरसायकल आणली आहे? फ्रीडम या नावाने CNG वर धावणारी म्हणजे CNG वर चालणारी मोटरसायकल ही बजाज या कंपनीने आणली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय समवर्ती सूची यामध्ये येतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, झाडाला सुंदर फूल आले आहे या वाक्यातील सामान्य रूप ओळखा. झाडाला सुंदर फूल आले आहे या शब्दातील सामान्य रूप हे झाडाला, हे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढील वाक्यातील झाडाला या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागला आहे म्हणून झाडाला या शब्दाचे सामान्य रूप हे झाडाला असे होते. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नेमणूक करण्यात आली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, सुपीक जमिनीला डॅश डॅश सेमी जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास 800 ते 1000 वर्षे लागतात. सुपीक जमिनीला 2.5 सेमी जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास 800 ते 1000 वर्षे लागतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, 17 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाने पायसेंट 2 उपग्रह प्रक्षेपित केला आहेत? कोणत्या देशाने 17 डिसेंबर 2024 या दिवशी 2 उपग्रह सोडले आहेत मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे चीन या देशाने 17 डिसेंबर 2024 रोजी पायसेंट असे 2 उपग्रह हे सोडलेले आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे? उत्क्रांतवादाचा सिद्धांत हे चार्ल्स डार्विन यांनी मांडलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, शिक्षक मुलांना बसवितात वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. या वाक्याचा क्रियापद हे प्रयोजक क्रियापद आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा बराचदा रिपीट झालेला प्रश्न आहे म्हणून नोट करून घ्यायचे. भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब हे 22 जुलै 1947 रोजी केला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. विभक्ती ओळखायला सांगितलं मित्रांनो. मुलांनी आज्ञा पाळावी या शब्दाची विभक्ती ही तृतीय आहे मित्रांनो. दिलेल्या वाक्यातील मुलांनी या शब्दाला तृतीयेच्या नी हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे शब्द तृतीय शब्द आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19, सध्या चर्चेत असणारा चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम कोणत्या राज्यात आढळून आला होता? चांदीपुरा हा विषाणू सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात आढळला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचा आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. असे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो व आपल्या मित्रांना शेअर करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.